कोण आहेस तू? काय हवंय तुला नक्की आणि का बोलवलंयस तुम्हाला इथे? कमाल आहे सई, तू मला अजूनही ओळखला नाही. जवळ येऊ नकोस हा, नाहीतर मी इथून निघून जाईल. तुला जर इथून निघून जायचं असतं सई तर तू इथे आलीच नसतीस. तू का त्रास देतोयस मला? काय हवंय तुला नक्की? तू हवी आहेस सई, सोड मला, सोड. तू हवी आहेस मला. सोड नाही तर मी ओरडे ना. सोड सई, सोड. माझी सई. आज फायनली माझी सई माझ्या जवळ आहे. सोड. सई, याच क्षणाची तर मी आतुरतेने वाट पाहत होतो. सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे की माझ्या सईने मला स्वतःहून फोन करून बोलवून घेतलंय. स्वतःहून बोलून घेतलंय सई. मला खात्री होती सई, मला खात्री होती सई की एक ना एक दिवस तू स्वतःहून मला भेटायला येशील. मला मला पाहण्यासाठी तू आतुर असशील हे मला माहित होतं. बेस्ट, माझ्या आयुष्यातला हा बेस्ट 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 दिवस आहे सई. सोड. सोड मला. सई, सई. देवा, अरे आज लवकर आलायस ऑफिस मधून? हा ग, ऑफिसला थांबत काही पॉइंटच नव्हता आज. म्हणजे काय सांगू तुला. ऐक ना, तू सईंना सांग ना माझ्यासाठी गरम गरम कॉफी करायला. डोकं दुखतंय ग माझं खूप. अरे सई नाहीये घरी, कुठे गेलं तर? काहीतरी काम होतं तिचं म्हणून बाहेर गेलीये. अगं पण मला काही बोललं नाही, त्या फोन पण नाही केला. असं कसं? अरे गडबडीत राहून गेलं असेल. काय झालं तुला? इतकं वैतागला काय आहेस तू? ऑफिस मध्ये ना कोणाच्या कामात लक्षच नाहीये. अगं सगळे खूप कन्फ्युज्ड आहे. कोणाला कुठली इन्फॉर्मेशन मागितली ना तर सगळे अर्धवट माहिती देतात मला. काय चाललंय काय माहिती, कोणाला काही क्लॅरिटी. आणि आता मला शांतपणे बसून ना त्या सगळ्या गोष्टी आता सॉल्व्ह करायला लागणार आहे, फिगर आउट करायला लागणार. आणि त्यात आता सई घरी नाहीये म्हणल्यावर माझी आणखी चिडचिड होईल ग. त्या जर असं पुढे असलं ना की असं वाटतं, शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं, कामावर फोकस करता येतो. पण आता कुठे गेलेत त्या? तुला काही बोलल्या का? कुठे जाणार आहेत, कधी येणार आहेत काही? सोडून मी फोनच करून बघतो यांना. मला सिरियसली यांचं कळत नाही. देवा ऐक ऐक, माझा फोन नको करूस लगेच. ती कुठल्या तरी कामात असेल. तुझा फोन आला म्हणून हातचं काम टाकेल आणि लगेच धावत येईल. ती येईल ना, काम झाल्यावर घरीच येणार आहे ती. तू बस, तुला कॉफी हवी आहे ना, मी आणते करू. मी आणते. आई ऐक ना, तू चहा कर ना. आलं घालून करतेस ना तू तसा, तो आवडतो मला. तू चहा कर, मे बी त्याने डोकं पण थांबेल माझं. बरं बरं, करते मी चहा. मी तोपर्यंत फ्रेश होऊन आलो. हा हो हो. मला इथे बोलून माझा फायदा घेणार होता. एका बाईमध्ये ना खूप ताकद असते, कमजोर समजायचं नाही तिला. एक बाई जर एखाद्या पुरुषाची प्रेमाने वागत असेल ना तर तुझ्यासारख्या नीच प्रवृत्तीच्या माणसासाठी ती दुर्गा पण होऊ शकते. तू पुढे मला आणि माझ्या घरातल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर संपवून टाकेल तुला. सई तू ना, सई तू ना, तू वेडी आहेस. तुला ना खरं प्रेम काय ते ओळखताच येत नाहीये सई. हे सगळं मी कोणासाठी करतोय सई? तुझ्यासाठी करतोय, कळत नाही येत ना.
आई हम्म, सई आल्या नाही का अजून? म्हटलं आले असतील. तू तोपर्यंत चहा घे. थँक्यू. बाई ग, माझ्या लेकाला ना बायकोशिवाय करमेन असं झालंय अगदी. असं नाहीये. असं नाही तर कसं आहे, चेहरा बघ तुझा, बायको समोर नाही म्हटल्यावर अगदी कावरा भावरा झालायस. अरे ती कुठे गेली मला माहित नाही, पण मी लवकर येते म्हणाली. तुझं हे काम होईपर्यंत येईल ती. बरं मी देवळात जाते, तुला अजून काही हवंय का? नाही काय नको. सई शिवाय आई मग येते मी जाऊन. हा हा आरामात. कुठे गेल्या असतील या? काल या वरुणला भेटायला गेल्या होत्या ना? मे बी आज पण तिकडेच गेल्या असतील. वरुणलाच विचारतो डिरेक्टली. हॅलो. हाय वरुण. वरुण सई आहे का तुझ्या बरोबर तिकडे? ताई नाही म्हणजे काल तुझा फोन आला होता ना, आय गेस तुलाच भेटायला आल्या होत्या त्या. सो मला असं वाटलं आज पण परत तुलाच भेटायला तिकडे आल्यात. तुझ्या बरोबर आहेत का? ताई मला भेटायला आली पण नेमकं असं काय झालंय की ताई जिजूंशी खोटं बोललीये? हॅलो वरुण, सई सई आहेत का तिकडे विचारतोय. आता जिजूंसमोर ताईची बाजू सांभाळून घ्यावी लागेल, नाहीतर ताई खोटी पडेल. हॅलो हॅलो वरुण, आवाज येतोय ना माझा? हा 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 जिजू, आठवलं मला. काल आहे ना मला ताई म्हणाली होती की ती तिच्या एका मैत्रिणीला भेटायला जाणार आहे. तिची ती मैत्रीण आहे ना इंदोरला असते. ती काही दिवसांसाठी आली आहे ना इकडे, तर कदाचित तिलाच भेटायला गेली असेल आता ताई. हो ओके ओके. बाकी अभ्यास वगैरे कसं सुरू आहे तुझं? हो हो नीट सुरू आहे. परफेक्ट परफेक्ट. ओके देन थँक्स. हा बाय, सी यू. हा बाय बाय. ताई कधीच खोटं बोलत नाही. मग अशी नेमकी काय अडचण आली असेल की ताईला जिजूंशी खोटं बोलून बाहेर जावं लागलं?